अंबरीषाची कथा या ठिकाणी सांगितली। यानंतर या अंबरीषाच्याच कुळामध्ये पुढे योनाश्व नावाचा राजा झाला आणि या योनाश्व जो राजा होता, या योनाश्व राजा संतती नसल्यामुळे त्याने यज्ञ केला आणि यज्ञ करत असताना त्याला तहान लागली। पुष्कळ असं धन संपत्ती असल्या कारणाने हा सर्व गुण संपन्न होता, परंतु काही दिवस गेल्यानंतर याला असं वाटलं की आपल्याला संपत्तीमुळे आपण आपल्याकडे जी संपत्ती आहे त्याच्याने आपण श्रीमंत आहोत, आपल्याला कुठल्या गोष्टीची कमतरता नाही। तेव्हा पुष्कळ असे दिवस गेल्यानंतर त्याला एका गोष्टीची उणीव भासली, ती म्हणजे मला संतती नाही। मग याने यज्ञ केला, त्या यज्ञाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वांना बोलवलं, कार्यक्रम त्या ठिकाणी सर्वांना यथोचित स्वागत करून सर्वांना संतुष्ट केलं। 2-3 दिवसाचा तो यज्ञ असताना या योनाश्व राजाने त्या ठिकाणी यज्ञ चालू असताना एका रात्री त्याला तहान लागली आणि त्याला तहान लागल्यामुळे जागचा उठून दूर न जाता त्याने जो यज्ञ त्या ठिकाणी जी पूजा विधी त्या ठिकाणी ठेवलेली होती, पूजा मांडलेली होती, त्याच कलशातलं पाणी या योनाश्व राजाने पिलं। पिल्यानंतर प्रकार असा घडला की जो गर्भ त्याच्या स्त्रीला म्हणजे त्याच्या पत्नीला राहायला पाहिजे होता, तो गर्भ यालाच राहिला। याला राहिल्यानंतर पुष्कळ असा काळ लोटला आणि भरते दिवस त्या बालकाचे झाल्यानंतर त्याने एका बाळाला जन्म दिला, एका बालकाला जन्म दिला। परंतु आता याला दूध कोण पाजणार? तेव्हा इंद्राने आपलं बोट त्याच्या मुखामध्ये घातलं आणि त्याला सांगितलं, ह्या बोटापासून तुला दूध उत्पन्न होईल। तेव्हा मनाची इच्छा ओळखली आणि म्हणून इंद्राने त्याची सांत्वन केलं, मातृत्व दिलं, म्हणून त्याला नाव पडलं मांधाता। असा हा मांधाता राजा पुढे योनाश्वच्या नंतर त्या ठिकाणी झाला। यानंतर सौभरी नावाच्या ऋषींनी त्या ठिकाणी यानंतर योनाश्व राजाच्याच पुढे हा मांधाता राजा झाला आणि याने मांधाता राजाने राज्य करत असताना एके दिवशी याच्याकडून चुकीचं कृत्य पाहिलं गेलं। सरोवराच्या नदीच्या काठी फिरत असताना याने एका मत्स्य जोडप्याला त्या ठिकाणी मैथून करताना पाहिलं। चुकीची कृत्यता पाहिल्यामुळे त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये कामभावना निर्माण झालं। सौभरीने त्या ठिकाणी सौभरी ऋषींनी त्याला त्या अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर या मांधाताला मांधात्याने पाहिलं, त्यामुळे त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये कामभावना निर्माण झाली। आपल्याला सुद्धा अशी स्त्री मिळावी म्हणून तो इकडे तिकडे भटकू लागला। सौभरी नावाचा एक राजा होता, त्याच्या 50 मुली होत्या। त्या 50 मुलींपैकी एक मुलगी तुम्ही मला द्यावी अशी प्रार्थना या मांधाताने त्याला केली। त्यावेळेस सौभरी राजा म्हणतो आहे, म्हणे हे मांधाता, तू असं काहीतरी कर की तुला ह्या ज्या माझ्या 50 मुली आहेत यांच्यातील एकीने तुला स्वतःहून वरमाला घातली पाहिजे। त्यावेळेस या मांधात्याने आपल्या तपाच्या सामर्थ्याने असं सुंदर रूप बनवलं की त्या 50च्या 50 मुली याच्यासोबत विवाह करण्यासाठी तयार झाला आणि याने त्यांच्यासोबत विवाह केला। हा मांधाता यानंतर त्या ठिकाणी त्याने विवाह केला, त्याचं संसार कार्य त्या ठिकाणी चालू झालं। पुन्हा काही काळानंतर याला वैराग्य प्राप्त झालं। आपण हे काय केलं? गृहस्थ आश्रमामध्ये पडलो आणि भगवंताला विसरलो, म्हणून आपण भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे, म्हणून संसार गृहस्थ आश्रमाचा त्याग केला आणि भगवत भजनाला वनामध्ये निघून गेला। गोपाल कृष्ण भगवान की जय। यानंतर याच वंशामध्ये हरिश्चंद्र राजाचं कथा आपल्याला सांगितलं की थोडक्यात संक्षिप्त मी तुम्हाला सांगते। हरिश्चंद्र नावाचा राजा होता, त्याला तारा नावाची एक राणी होती। सर्व काही राजाकडे होतं, धर्मधुरंधर असा राजा होता, सार्वभौम असा राजा होता की जो आपण त्याला शब्दापरत आपलं वाक्य बोलताना आपण म्हणतो, दानाच्या बाबतीमध्ये सर्वात श्रेष्ठ अग्रगण्य जर कोणी असेल तर हरिश्चंद्राचा खेरीज कोणी दुसरा नाही। आपण म्हणतो ना, तू चालला मोठा हरिश्चंद्र वाया, तसं हा हरिश्चंद्र कोण होता, याने कर्म कसं केलं होतं ते आपल्याला थोडक्यात मी तुम्हाला सांगते। या हरिश्चंद्र राजा
आपल्या पूर्वजांच्या कर्मामुळे त्याला संतती प्राप्त होत नव्हती. व राजाने त्या एक वेळेस देवीचं नवरात्र विधी हा मोठा जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला. नवरात्र या विधीचं त्या ठिकाणी पारायण त्याने केलं. 9 दिवस अखंड ज्योत जाळून भगवतीला त्या ठिकाणी संतुष्ट करून घेतलं. आई जगदंबा त्याच्या त्या व्रताला प्रसन्न झाली आणि त्याला सांगितलं, माग तुला काय मागायचंय. त्यावेळेस हरिश्चंद्राने आपल्याला संतती व्हावी यासाठी आई जगदंबेला पण सांगितलं. त्यावेळेस देवीने सांगितलं, हे हरिश्चंद्रा, तुला तुझ्या तारा नावाच्या राणीपासून एक रोहित नावाचा पुत्र जन्माला येईल, परंतु हा थोडेच दिवस तुला सुख देईल. यानंतर तुला याच्यापासून भयंकर असं दुःख प्राप्त होणार आहे. तेव्हा मला असं वाटतं, ज्या भक्तीसाठी तू हे जीवन समर्पण केलेलं आहेस, तू माझा स्वतःला भक्त म्हणून घेतोस, तर तू या संततीच्या आणि या गृहस्थ आश्रमाच्या याच्यात पडूच नको. परंतु हरिश्चंद्र म्हणतो आहेत, हे आई, मला एक वेळेस संततीचं सुख तर भोगू दे. तेव्हा जगदंबेने आशीर्वाद दिला आणि तिथून अंतर्धान झाली. योग्य वेळ येताच हरिश्चंद्राला अनेक राण्या होत्या, परंतु आवडती राणी तारा असल्यामुळे ताराच्या ठिकाणी गर्भावस्था राहिली आणि तारेने योग्य वेळ येताच एका सुंदर बालकाला जन्म दिला. त्याचं नामकरण करण्यात आलं. पुष्कळ वर्षानंतर बाळाला संतती झाल्यामुळे आनंद उत्सव साजरा केला आणि लालन पालन मोठ्या लाडाने त्या मुलाचं करू लागले. एक दिवस राजाने वरुण देवाला सुद्धा काही साकडं घातलं होतं की वरुण देवाने सांगितलं होतं, राजा, तुझ्या मुलामध्ये तुला पुत्र तर होईल, परंतु ठराविक काळ आल्यानंतर मी तुझ्या द्वारी आल्यानंतर तो पुत्र तुला मला परत करावा लागेल. जर मान्य असेल तर हो सांग, तरच तुला संतती होईल. राजाने हो सांगितलं. 5वीच्या दिवशी बाळाची 5वी पूजली जाते. 12व्या दिवशी बाळाचं बारसं केलं जातं. बारशाच्या दिवशी वरुण भगवान त्याच्या द्वारावर आल्यानंतर याने वरुण भगवंताला परत पाठवलं. 12 दिवसांचं बाळ माझं, मला आनंद घेऊ द्या, मला सुख भोगू द्या, मी त्याला देऊ शकत नाही. वरुण भगवान क्रुद्ध होतात, त्याला शाप देतात. हरिश्चंद्रा, अरे तू स्वतःला सत्यवादी म्हणतो आणि तू दिलेला शब्दच मागे घेतो आहे. जा, तुला भयंकर व्याधीने ग्रस्त तू होशील आणि तुझा सर्व कुळ नष्ट होईल असा शाप दिला. त्या शापातून नष्ट होण्यासाठी पुन्हा राजाने त्या ठिकाणी भगवतीची आराधना केली, देवीला प्रसन्न केलं आणि देवी पुन्हा प्रसन्न झाली. शापातून मुक्त झाला, रोहित वाढू लागला. पुन्हा राजाची कीर्ती या पृथ्वीवर पसरली. हरिश्चंद्रासारखा मोठा दानी आजपर्यंत झालेला नाही. सत्यवादी असा असलेला राजा, त्याची सर्वीकडे कीर्ती पसरली. म्हणून त्याची परीक्षा घेण्यासाठी विश्वामित्र मुनी आले. विश्वामित्र मुनी त्याची परीक्षा घेतली. त्या परीक्षेमध्ये हरिश्चंद्र राजाची एवढी खडतर परीक्षा घेतली की स्वतःची पत्नी स्वतःला आणि त्या मुलाला विकण्यासाठी बाजारामध्ये ठेवलं. वाराणसीच्या त्या बाजारामध्ये तिघांनाही विकण्यासाठी त्या ठिकाणी ठेवलं. विश्वामित्र मुनींचा पण होता, राजा, तू स्वतःला सत्यवादी म्हणतो, कर्तृत्ववान समजतो, तर मला तुझ्याकडून दान पाहिजे आहे. ते दान काही समोरासमोर मागितलं होतं. कुठे मागितलं होतं? स्वप्नामध्ये येऊन हरिश्चंद्राला विश्वामित्र मुनीने दान मागितलं. परंतु दान देण्यासाठी दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली. हरिश्चंद्राला सर्व स्वप्न आठवलं. म्हणून विश्वामित्र मुनी सत्यामध्ये त्याच्या दारापाशी आले आणि त्याला सांगितलं. विश्वामित्र मुनी म्हणता आहेत, राजा, पाणी हातामध्ये घे, संकल्प सोड, तुझ्या जवळची सर्व संपत्ती, सर्व जे धन आहे ते मला या संकल्पामध्ये दान कर, तरच मी तुला म्हणेल की राजा खरंच सत्यवादी आहे. जरा पुढे सरकून जा आणि तुझी जी कीर्ती आहे ती जगामध्ये पसरेल असं मी सर्वीकडे सांगेल. तेव्हा राजा म्हणाला, ठीक आहे. सर्व संपत्ती त्या ठिकाणी संकल्पामध्ये सोडली आणि सर्व दान दिलं. परंतु विश्वामित्र मुनी अजून संतुष्ट झालेले नव्हते. विश्वामित्र मुनी त्यावेळेस म्हणताय, म्हणे, राजा, अरे तू दान तर दिलंस, तुझं धन दिलं, परंतु दक्षिणा मात्र तू अजूनपर्यंत दिलेली. तेव्हा दक्षिणा देण्यासाठी तू मला काहीही कर आणि पैशांच्या स्वरूपामध्ये मला दक्षिणा देऊन मला संतुष्ट कर. राजा म्हणतो आहे, हे मुनी, जे माझ्याकडे सर्व होतं ते मी तुम्हाला देऊन आता पूर्ण दिलेलं आहे. माझ्याशिवाय, माझ्या मुलाशिवाय आणि माझ्या पत्नीशिवाय आता माझ्याकडे काहीही शिल्लक. त्यावेळेस
दुसऱ्या दिवसाची सकाळ आली. विश्वामित्र मुनी म्हणत आहेत, राजा 5 दिवसांचा अवधी मी तुला देतो. 5 दिवसामध्ये तू माझी दक्षिणा मला दिली पाहिजे, नाहीतर तुझी जगामध्ये अपकीर्ती पसरेल असं सांगितलं. त्यावेळेस दुसरा दिवस गेला, तिसऱ्या दिवसाची सूर्योदय झाला. राजाला कळेना काय करावं, दक्षिणा कुठून आणावी. राजाने विचार केला, आपण स्वतःच बाजारामध्ये विकायला ठेवू. आपण विकल्यानंतर जी दक्षिणा येईल ती विश्वामित्र मुनींना देऊ. असं ठरल्याप्रमाणे स्वतः बाजारामध्ये उभा राहिला आणि विकण्यासाठी त्या ठिकाणी याला त्याला विचारतो आहे. कुणी येईना. दुपारची वेळ झाली. एक चांडाळ त्या ठिकाणी आला आणि त्याने सांगितलं की स्मशानभूमीमध्ये प्रेतांना जाळण्याचं काम तुला भेटेल. तेव्हा तो डोन त्याला विकत घेतो. राजाला विकत घेतल्यानंतरही दक्षिणा पूर्ण होत नाही. स्वतःची पत्नी त्या ठिकाणी विकायला ठेवली. स्वतःची पत्नी विकली जाते. राजा रडतो, राणीही रडते. अतिशय वाईट अवस्था. परंतु तरीही पण सोडला. सत्यवादी हे व्रत तरी सोडत नाही. पत्नी विकून टाकली, मुलगा विकून टाकला, दक्षिणा पूर्ण झाली आणि पत्नी या बाजूला, मुलगा या बाजूला आणि आपण स्वतः या बाजूला. पत्नी एका आश्रमामध्ये एका ऋषीच्या घरी सेवा करण्यासाठी विकून टाकलं. मुलाला सुद्धा तिच्यासोबत पाठवून दिलं. विश्वामित्र मुनींची दक्षिणा पूर्ण झाली आणि पुष्कळ असा काळ लोटला. आश्रमामध्ये सेवा करता 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 ती तारा नावाची जी राणी होती राजाची, ती एक दिवस वनामध्ये काही लाकडं गोळा करण्यासाठी गेली. त्यावेळेस रोहित म्हणजे राजाचा मुलगा सुद्धा त्याच्यासोबत होता. त्याला पायाला सर्पदंश झाला आणि राजाचा मुलगा तिथेच मरण पावला. मुलगा मरण पावला. राणी अतिशय आक्रोश करते आहे. संध्याकाळची वेळ झाली, अंधारामध्ये दिसत नाहीये, काय करू. राजा सुद्धा सोबत नाही. जे सर्व आपलं होतं, जी काही संपत्ती होती तो रोहितच होता. आपला मुलगा मेला, आपला देह ठेवून या ठिकाणी काय करावं म्हणून स्वतः त्या ठिकाणी त्या रोहिताला घेऊन वाट दिसेल त्या दिशेने स्मशानभूमीच्या दिशेने जाते आहे. ज्या ठिकाणी हरिश्चंद्र राजा होता त्या ठिकाणी राणी पोहोचली. पोहोचल्यानंतर फार रात्र झालेली आहे, काळोख आहे, कुणी कुणाला पाहत नाही. एवढ्या वर्षांनंतर राजाची इतकी वाईट अवस्था झालेली होती. अंगावरचे सर्व कपडे मलिन, फाटलेले, दुर्धर अवस्था, अतिशय कुपोषित, खायला नाही. स्वतःच्या राणीची सुद्धा ओळख राजाला पटली नाही. स्वतःचे नवरा बायको धर्मपत्नी राजाने ओळखू शकले नाही. परिस्थिती अशी आली आणि त्यावेळेस ती राणी त्या राजाला सांगते आहे, जो कोणी महात्मा या ठिकाणी असेल त्याने माझ्यावर कृपा करावी. माझा हा मेलेला छोटासा रोहित आहे, याचे अंत्यसंस्कार शेवटचे माझ्या डोळ्यांनी पाहू द्या. माझे पती तर या ठिकाणी नाही. एवढा शब्द राजाने ऐकला आणि तारा राणी आपल्या पत्नीला त्या ठिकाणी ओळखलं. हे तारा, अगं मीच हरिश्चंद्र राजा आहे. आपला रोहित, आपला रोहित, आपला रोहित म्हणता बरोबर दोघंही त्या ठिकाणी खाली पडले आणि दोघांनीही त्या ठिकाणी विचार केला, रोहित मेला, आपली संपत्ती सर्व संपली, आपणही याच्या चितेवर या ठिकाणी आपलं आयुष्य संपवू. असं म्हणता बरोबरच त्या ठिकाणी विश्वामित्र मुनी प्रकट झाले आणि विश्वामित्र मुनी प्रकट झाल्यानंतर विश्वामित्र मुनी राजाला म्हणतायत, राजा अरे खरंच तू सत्यवादी आहेस, खरंच तुला मानले पाहिजे, खरंच तू धर्मशील आहेस, धर्माचं पारायण करणार आहेस. तुझा शब्द तू आजपर्यंत कधी खाली पडू दिला नाही. राजा तुझं नाव आजपर्यंत आज तुझ्यासारखी कीर्ती आजपर्यंत कोणी करणार नाही, यापुढे कोणी करणार नाही आणि तुझ्यासारखा राजा कधी झालेलाही नाही. तुझी कीर्ती अजर अमर राहील. अशा प्रकारे हरिश्चंद्राचं चरित्र या ठिकाणी सांगितलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरिश्चंद्र आख्यानानं राजाला 60,000 मुलं झाली. हे 60,000 मुलं सगर राजाने एक वेळेस यज्ञाचा जो घोडा होता तो घोडा सोडून दिला आणि तो घोडा कुठे गेला तर कपिल मुनींच्या आश्रमामध्ये गेला. त्या घोड्याच्या मागे हे 60,000 मुलं धावले. त्याला शोधता शोधता त्या कपिल मुनींच्या आश्रमामध्ये हा घोडा थांबलेला होता. म्हणून त्या कपिल मुलींवरच यांनी आड घेतला की कपिल मुलींनीच यांना या घोड्याला पळवून आणलेलं असेल. म्हणून ते सगराचे जे 60,000 मुलं होते त्यांनी त्या मुलींना त्रास द्यायला सुरुवात केली. त्रास देतात
त्यावेळेस मुनी त्या ठिकाणी सांगतात, माझा यात काही दोष नाही, तुम्ही मला या ठिकाणी दोषी ठरवू नका. परंतु ते मुलं काही केलं ऐकत नाही. ऋषींचा कोप झाला आणि ते 60चे 60,000 मुलं त्या ठिकाणी जळून खाक झाले. वंश त्या ठिकाणी थांबला नको पाहिजे म्हणून याच सगर राजाचा एक दुसऱ्या पत्नीपासून झालेला मुलगा होता अंशुमन नावाचा. त्या अंशुमन मुलाने पुन्हा त्या घोड्याचा आणि त्या मुलांचा शोध घेतला. कपिल भगवंतांच्या आश्रमामध्ये पुन्हा आल्यावर सर्व इतिहास समजला. कपिल मुनी सांगतात, म्हणे, हे अंशुमना, यात माझी काहीही चूक नव्हती, तुझ्याच भावांची चूक होती. त्यांनी मला त्रास दिला, माझ्या कोपामुळे ते जळून भस्म झाले. त्यावेळेस अंशुमनला सर्व सांगितल्यानंतर त्याच्या उद्धारासाठी काही गोष्टी त्याला सांगितल्या. आता पुढे तुझ्या वंशाच्या उद्धारासाठी तुला गंगेला या ठिकाणी धर्तीवर आणावं लागेल. मग गंगा कशी येईल तर तुझ्या कुळामध्ये जे काही राजे होतील त्यांना तपश्चर्या करावा लागेल. त्यांना गंगेला आणण्यासाठी घोर असं तप करावं लागेल, तेव्हा गंगा पृथ्वीवर येईल असं सांगितलं. मग त्या वेळेस उद्धारासाठी या ठिकाणी तपश्चर्या त्याचे वंशावळ त्या ठिकाणी करत आहेत. दिलीप राजाने त्या ठिकाणी तपश्चर्या केली, परंतु गंगा त्या ठिकाणी आली नाही. यानंतर त्या अंशुमनाने सुद्धा गंगेची तपश्चर्या केली, परंतु गंगा काही पृथ्वीवर आली नाही. दिलीपाच्याच त्या वंशामध्ये एक भगीरथ नावाचा राजा झाला. त्या भगीरथाने तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन गंगा या ठिकाणी खाली आली आणि त्यांची वंश जो आहे तो सुजलाम सुफलाम त्या ठिकाणी केला. परंतु गंगा पृथ्वीवर आल्यानंतर गंगेने 2 अटी घातल्या की माझा जो ओघ आहे, माझा जो वाहता ओघ आहे तो कमी झाला करणारा कोण या ठिकाणी आहे, किंवा दुसरी अट अशी घातली, माझ्यामध्ये जे कोणी स्नान करतील ते पापी लोकांना मी सहन करू शकणार नाही. मग जे कोणी पाप धुण्यासाठी माझ्याकडे येतील त्याचं परीक्षालन म्हणे तुम्ही मला काय द्याल. तर त्या दोघही अटी त्या ठिकाणी सांगितल्या की पहिली अट, माझा ओघ कोण कमी करू शकेल तर तो फक्त आणि फक्त भगवान देवादिदेव महादेव. व महादेवांनी त्यांच्या जटेमध्ये तिला स्थान दिलं. आपण सर्वजण पाहतो देवादिदेव महादेवांचा फोटो ज्यांनी पाहिला असेल त्यावेळेस त्यांच्या जटेमधून गंगा खाली पडते. एक दुसरी अट जी ती गंगेची होती ती म्हणजे माझ्यामध्ये काही पापी लोक स्नान करतील, मग त्यांचं प्रायचित्त, मग मला काही पुण्यही मिळालं पाहिजे, मी सर्व पाप एकटी अंगावर घेऊ शकणार नाही. तेव्हा त्या अटीला त्या ठिकाणी दुसरं गोष्ट सांगितली ती म्हणजे साधू संत तुझ्यामध्ये स्नान करतील तेव्हा तुझं जे सर्व पाप राहील ते नष्ट होऊन जाईल. अशा प्रकारे गंगेलाही दोघही अटी मान्य केल्या. यानंतर भगीरथाची प्रार्थना भगवान शंकरांनी ऐकली आणि त्यानंतर भगवान शंकर सुद्धा प्रसन्न झाले, गंगा माता सुद्धा प्रसन्न झाली. यानंतर गंगा खाली आल्यानंतर भगीरथाच्याच पुढे श्रुत राजा झाला, नाभ राजा झाला, सिंधुद्वीप राजा झाला, त्यानंतर आयुतायू ऋतपर्ण नावाचा राजा झाला. यानंतर सर्व काम सुदाम सौदाम नावाचा राजा झाला, अश्मक नावाचा राजा झाला. या अश्मकाचाच पुढे मुलक राजा झाला, मुलकाचाच पुढे दशरथ, हा दशरथ नाही बरं, अजून पुढचा दशरथ, हा दशरथ राजाचाच पुढे एडवीड नावाचा राजा झाला. याच्यानंतर विश्वसह राजा झाला आणि या विश्वसहाच्याच कुळामध्ये खटवांग नावाचा राजा जन्माला आला. खटवांगचा दीर्घबाहूचा रहू राजा आणि रहू राजाचा पुढे वंशवळ वाढली अजराजा आणि या अजाच्याच कुळामध्ये धर्मधुरंधर असलेला असा राजा दशरथ राजा जन्माला आला. या दशरथाच्याच कुळामध्ये रघुकुल शिरोमणी असलेले प्रभू रामचंद्र यांचा अवतार या ठिकाणी होतो. याच कुळामध्ये भगवंताचं थोडक्यात असं छोटंसं रामायण सांगितलं. माझा आवडीचा विषय रामायण आहे, मी तुम्हाला पूर्ण रामायणही या 15 मिनिटात सांगितलं असतं, परंतु आपल्याला वेळ अजिबात नाहीये. थोडक्यामध्ये रामायण सांगते. रामायणामध्ये चंद्रवंशाचा त्या ठिकाणी विस्तार केला की वसिष्ठ मुनींनी यज्ञ केला आणि राजाला संतती प्राप्त नसल्यामुळे वसिष्ठ मुनींच्या आज्ञेला त्या ठिकाणी पायस पात्र घेऊन अग्नी भगवंत प्रकट झाले. पायस 3 राण्यांना वाटण्यात आलं, परंतु एकाला कमी मिळाल्यामुळे त्या ठिकाणी आपापसामध्ये भांडणी झाल्या. राजाच्या कुलामध्ये आनंदोत्सव प्रकट होणार होता. त्यावेळेस 3 राण्यांनी त्या ठिकाणी थोडं खिरीचा प्रसाद त्या ठिकाणी ग्रहण केला आणि 3 राण्या
गर्भवती झाल्या. आता एकीला कमी दिल्यामुळे असं कथा भाग आहे की एकीला कमी मूल दिल्यामुळे ते याला द्यायचं त्याला द्यायचं कमी द्यायचं जास्त द्यायचं त्याच्यामध्ये घारीने ते जे उरलेला जो भाग होता तो घारीने हडप केला आणि तोच घारीने घेतल्यानंतर ते अंजनी माता पुन्हा हनुमंत राय प्रकट झाले. हा कथा भाग आहे. मग इकडे दशरथ राजाच्या तिघही राण्या गर्भवती झाल्या. योग्य काळ येताच भगवंत त्या ठिकाणी अवतार धारण करणार होते. सर्वीकडे आनंदोत्सव. चैत्र मासामध्ये अतिशय शीतलता शांततेमध्ये भगवंत कुठेही काहीही गडबड नाही, भांडण नाही, तंटा नाही, अति गरमी नाही, अति थंडी नाही. चैत्र महिन्यामध्ये भगवंतांनी नवमीच्या दिवशी भगवंतांनी 12 वाजता त्या ठिकाणी अवतार धारण केला. प्रभू रामचंद्र भगवान की जय.